रत्नागिरीच्या नानिजधामकडे निघालेला हा प्रवास फक्त दर्शनाचा नव्हता. त्या दिवशी वाटेत जे घडलं त्यानंतर त्या कुटुंबाचा श्रद्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलला. आज मी तुम्हाला सांगणार आहे पुण्यातील अमोल देशमुख यांच्या कुटुंबाची कथा. अमोल देशमुख, त्यांच्या पत्नी स्वाती, आई आणि 8 वर्षाचा मुलगा, हे चौघे पहिल्यांदाच नानिजधाम स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या दर्शनासाठी निघाले होते. पहाटे 4 वाजता त्यांनी प्रवास सुरू केला. गाडीत रामनाम सुरू होतं. सर्वांच्या मनात एकच इच्छा होती, स्वामींचे दर्शन घ्यायचे. सातारा पार केल्यानंतर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्ता धूसर झाला. काही अंतरावर त्यांच्या गाडीचा एक टायर पंक्चर झाला. आजूबाजूला गाव नव्हतं, मोबाईल नेटवर्कही नव्हतं. क्षणभर अमोल घाबरले. आई म्हणाली, घाबरू नकोस, शांत राहा, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. काही मिनिटातच एक अनोळखी व्यक्ती मोटारसायकलवर आली. त्यांनी काहीही विचारलं नाही, स्वतःच गाडीचा टायर बदलायला मदत केली आणि एवढंच म्हणाला, दर्शनासाठी जाताय ना, उशीर होईल पण पोहोचाल. अमोल यांनी त्यांचे आभार मानण्यासाठी मागे वळून पाहिलं, पण काही क्षणात ती व्यक्ती नजरेआड झाली होती. अमोल यांनी पुन्हा गाडी सुरू केली, पण त्यांच्या मनात एक प्रश्न घोळत होता. तो माणूस कोण होता? इतक्या निर्जन ठिकाणी, इतक्या योग्य वेळी तो अचानक आला कसा आणि मदत करून एक क्षणात निघून गेला कसा? पत्नी स्वाती म्हणाली, कदाचित देवानेच कोणाला तरी पाठवला असेल. आई शांतपणे म्हणाली, बाळा, प्रत्येक गोष्टीला चमत्कार म्हणू नको, पण संकटात माणसाला माणूस भेटणं हेही देवाचंच रूप असतं. हे शब्द अमोल त्यांच्या मनात कायमचे कोरले गेले. थोड्या वेळाने गाडी पुन्हा नानिजधामच्या दिशेने धावू लागली. प्रवासभर कुणीही फारसं बोललं नाही. सगळ्यांच्या मनात एक वेगळीच शांतता होती. दुपारच्या सुमारास नानिजधामचे प्रवेशद्वार दिसू लागले. ते दृश्य पाहताच अमोल यांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्यांनी गाडी थांबवली, दोन्ही हात जोडले आणि मनोमन एवढंच म्हटलं, हे प्रभू, दर्शनासाठी बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. दर्शनाच्या रांगेत उभे असताना त्यांनी अनेक भक्तांचे चेहरे पाहिले. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी विद्यार्थी, कोणी वृद्ध, पण त्या क्षणी त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट होती, ती म्हणजे श्रद्धा. अमोल म्हणाले, इथे आल्यावर मला जाणवलं, माणसांची खरी ओळख त्यांच्या पैशांनी होत नाही, तर त्यांच्या नम्रतेने होते. रांगेत उभे असलेल्या एका आजोबांशी त्यांची ओळख झाली. आजोबा हसत म्हणाले, मी गेलो 10 वर्षे इथे येतो. पूर्वी मी नेहमी देवाकडे काहीतरी मागायचो, पण आता फक्त धन्यवाद म्हणायला येतो. अमोल यांनी विचारलं, का? आजोबा हळूच म्हणाले, कारण देवाने मला प्रत्येक वेळी माझ्या मनासारखं दिलं नाही, पण माझ्या हिताचंच दिलं. हे वाक्य ऐकताच अमोल काही क्षण निशब्द झाले. त्यांना जाणवलं, आपण आयुष्यात किती वेळा तक्रार करतो, पण कृतज्ञता व्यक्त करायला विसरतो. दर्शनाची वेळ जवळ येत होती. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. मनात अनेक प्रश्न होते, पण त्या क्षणी उत्तरांपेक्षा श्रद्धा मोठी वाटत होती. दर्शनाची वेळ जवळ आली. अमोल आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब शांतपणे पुढे सरकत होतं. मनात कोणतीही घाई नव्हती, फक्त एक अनामिक ओढ होती. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या दर्शनाचा क्षण समोर आला. अमोल यांनी नम्रपणे मस्तक झुकवलं. त्या काही क्षणात त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. व्यवसायातील अडचणी, घरातील चिंता, भविष्याची काळजी, पण दर्शन झाल्यानंतर त्यांना एक गोष्ट जाणवली. मन हलकं झालं होतं. उत्तर मिळालेली होती असं नाही, पण प्रश्नांची भीती निघून गेली होती. दर्शनानंतर संपूर्ण कुटुंब आश्रमाच्या परिसरात शांतपणे बसलं. तेवढ्यात एक स्वयंसेवक त्यांच्याजवळ आला. तो हसत म्हणाला, पहिल्यांदाच आलात का? अमोल म्हणाली, हो. स्वयंसेवक म्हणाला, मग एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून जाताना फक्त प्रसाद घेऊन जाऊ नका, एक चांगला विचारही घेऊन जा. तोच विचार आयुष्यभर साथ देईल. हे वाक्य अमोल यांच्या मनाला भिडलं. परतीच्या प्रवासात गाडीत आधीसारखा चिंता नव्हत्या. मोबाईलवर गाणी नव्हती,
कोणी मोठ्याने बोलत नव्हतं, सगळे शांत होते. पण ती शांतता दुःखाची नव्हती, ती समाधानाची होती. अचानक त्यांचा लहान मुलगा आर्यन म्हणाला, बाबा, आपण पुन्हा इथे येणार ना? अमोल हसले आणि म्हणाले, हो बाळा, पण पुढच्या वेळी फक्त काही मागण्यासाठी नाही, धन्यवाद म्हणण्यासाठी येऊ. आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. ती म्हणाली, बघ, प्रवास सुरू झाला तेव्हा आपण दर्शनासाठी निघालो होतो. आता परत जाताना आपण विचार घेऊन चाललो आहोत. त्या दिवशी अमोल यांच्या लक्षात आलं, खरा प्रवास रस्त्यावर होत नाही, तो माणसाच्या मनात होतो. नाणेशधामपर्यंत पोहोचायला काही तास लागले, पण स्वतःच्या मनापर्यंत पोहोचायला त्यांना अनेक वर्ष लागली होती. आणि त्या एका प्रवासाने त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात झाली. नाणेशधामातून बाहेर पडताना अमोल यांनी एक दृश्य पाहिलं. एक वृद्ध आजी, हातात छोटीशी प्रसादाची पिशवी, चेहऱ्यावर विलक्षण समाधान. त्या कोणाशीही बोलत नव्हत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अमोल यांनी नम्रपणे विचारलं, आजी, तुम्ही इतक्यात आनंदात का दिसताय? आजी हसल्या आणि म्हणाल्या, बाळा, मी इथे काही मागायला येत नाही, मी फक्त धन्यवाद म्हणायला येते. कारण देवाने मला परिस्थिती बदलण्याआधी ती स्वीकारण्याची ताकद दिली. हे वाक्य अमोल यांच्या मनात खोलवर उतरलं. त्यांना जाणवलं, जीवनात सर्वात मोठा चमत्कार परिस्थिती बदलणं नाही, तर स्वतःचे विचार बदलणं आहे. परतीच्या वाटेवर त्यांनी एक निर्णय घेतला. आता रोज सकाळी उठल्यावर पहिली तक्रार नाही, पहिला धन्यवाद असेल. आई वडिलांशी बोलताना घाई नाही, आदर असेल. काम करताना फक्त पैसा नाही, प्रामाणिकपणा असेल. आणि संकट आलं तर भीती नाही, श्रद्धा असेल. त्या एका प्रवासाने त्यांना चमत्कार दाखवला नाही, पण चमत्कार घडवणारा मार्ग दाखवला. मित्रांनो, जीवनात प्रत्येक वेळी चमत्कार शोधू नका. कधीकधी चमत्कार आपल्या विचारांमध्ये घडतो. दर्शन म्हणजे फक्त समोर जाऊन नमस्कार करणं नाही, दर्शन म्हणजे आपल्या आयुष्यात एक चांगला विचार घेऊन परतणं. जर एखाद्या प्रवासानंतर तुमचा स्वभाव अधिक नम्र झाला, आई वडिलांबद्दलचा आदर वाढला, दुसऱ्याला मदत करण्याची भावना जागी झाली, तर समजा तो प्रवास यशस्वी झाला. नरेंद्रवाणीचा आजचा संदेश इतकाच. देव कदाचित प्रत्येक वेळी आपली परिस्थिती बदलणार नाही, पण जर श्रद्धा खरी असेल तर तो परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद नक्की देईल. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज एका चांगल्या विचारांची गरज आहे. जय सियाराम.